श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जून 2025 वार मंगळवार आणि या दिवशी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटलं तर वडाची पूजा ही केली जाते. तर त्या सामानाची बघा आपण तयारी करत असतो आणि त्याचबरोबर पूजेच्या सामानाच्या तयारीसोबतच एका कागदावर आठवणीने हा श्लोक नक्की लिहून घ्या. तो तुम्हाला पूजा झाल्यानंतर म्हणायचा आहे, जेणेकरून हा श्लोक म्हटल्याशिवाय तुमची पूजा जी आहे ती पूर्ण होणार नाहीत. हे व्रत जे आहे ते पूर्ण मानलं जात नाही. तर काय श्लोक आहे, कुठले 2 शब्द म्हणायचे आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यंदा 10 जून 2025 वार मंगळवार म्हणजेच उद्या आहे वटपौर्णिमा. या व्रताची व्रतकथा अशी आहे की अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले आणि पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्या रत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव सावित्रीच ठेवले. आणि त्यानंतर बघा यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना. तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहितांबरोबर वर संशोधनासाठी निघाली आणि त्याच वेळी यथाकाळ शाल्व देशाचा राजा त्याच्या सत्यवान नावाच्या पुत्राला तिने वरले. शत्रूकडून पराभूत झाल्याने राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता. सत्यवानाला पसंत करून ती परत आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय कळल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले, कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते. हे विधिलिखित त्यांनी राजाला सांगितले आणि त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्ला देखील दिला. मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली आणि त्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह हा सत्यवानाशी लावून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगीकारली. सासू सासरे तसेच पतीची सेवा करू लागली आणि त्यात 1 वर्ष पूर्ण होत आले. वर्षाअखेरीस 4 दिवस उरले असताना तिने संकल्पासह दृढ निश्चयाने त्रिरात्र सावित्रीनं व्रत केलं आणि शेवटच्या 4थ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणण्यासाठी सत्यवान सावित्रीसह रानात गेला. लाकडे गोळा करत असतानाच तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यावर तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला. नेमक्या त्याच वेळी यमदूत त्याचं प्राणहरण करण्यास तेथे पोहोचले. मात्र सावित्रीच्या पतिव्रताच्या तेजापुढे ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाहीत. सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला. दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला. सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली आणि शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवले. त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर दित्यमसेनला दृष्टी आणि राज्य परत मिळाले. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम अगदी चिकाटीने, इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले. हाच आदर्श ठेवून आजही सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतात. ही पूजा करताना पूजेबरोबरच श्लोक आवर्जून म्हटला जातो. सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी.
या म्हणजे तसेच वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता. हा श्लोक जो आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ही एकार्थी शिवपार्वतीची पूजा आहे. त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा, आनंदाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे. धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच हा विस्तारित व संपन्न होऊ दे अशी ती प्रार्थना असते. आणि हा श्लोक म्हटल्याशिवाय पूजा जे आहे ते व्रत जे आहे ते अपूर्ण आहे. म्हणून हा श्लोक आवर्जून म्हणा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.